उत्सव मंडळाला 46व्या वर्षात माझ्या शुभेच्छा। आणि या उत्सवाबद्दल आम्ही कितीतरी वर्ष ऐकून होतो, हे माझं भाग्य आहे की आज मी इथे डॅडींच्या गेटअप मध्ये आलोय। आणि तुम्हाला मी सांगतोय, गेल्या वर्षी म्हणजे आमच्या 4 वर्ष आधी जेव्हा आमचा पहिला भाग रिलीज झाला होता, तेव्हा मला जे प्रेम मिळालंय याचं कारण डॅडी आहे, त्यांची लोकप्रियता काय आहे हे काही सांगायची गरज नाही। आणि पुन्हा आम्ही आता भाग दुसरा करतो आहोत। नक्कीच डॅडींना किंवा आईंना नक्कीच मला असं वाटतं आमचं कौतुक असेल। आम्ही आमच्या मनापासून करतो आणि संगीताताईंमुळे, बहिणींमुळे आज मी इथे आलेलो आहे, हे माझं भाग्य आहे। डॅडींनी खट्टर जीवन जगलं, पण त्याची लोकप्रियता, त्याच्यामुळे मिळणारं प्रेम हे मला मिळणार आहे। याचं कारण मी नट आहे, पण दगडी नक्कीच आमच्यावर विश्वास राहू दे की आम्ही चांगलीच बनवली फिल्म। हे बोलून मी आता माय संगीता बहिणींना देतो। मकरजी तुमचे आभार आणि खूप छान काम केलं तुम्ही, तुमच्यामुळे एवढा छान सक्सेस। मला वाटतं की एखादा डायलॉग तुम्ही बोलला तर लोकांना ते जास्त लोकांना दिल्यासारखं। जय शंभू नारायण। चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही। जय शंभू नारायण। इथे जमलेले माझे आंबे मातेला दर्शनला आलेले सर्व भक्त मंडळींना मी सर्वांचा आभार मानते। का तर भरपूर लांबून लोक येतात, महाराष्ट्रावरून लोक येतात। आज आई त्रिभुवनाची आई आहे, जगदंबा आहे। आणि मी तुम्हाला जे गवळी साहेबांच्या याच्यावर आधारित पिक्चर जो पहिला दगडी साई हा 2 पार्ट, तर तुम्ही सर्व महाराष्ट्राची जनता, बाहेरची सर्वांनी आवर्जून हा पिक्चर पहा। आणि हा पिक्चर मी मकरंदला भरभरून शुभेच्छा देते। आईच्या कृपेने त्यांना सदैव आईचा आशीर्वाद लाभो, हेच मी आईच्या चरणी प्रार्थना करते। आणि जीवन म्हणजे जीवनचा जो खरा अर्थ आहे, जीवन जो जगतो, जीवना ज्याने संकट झेलली आहे, एक आगीमधून टपून आले आहे, ते जीवनात ते आम्ही जाणतो आणि भगवंत आमचे जाणतात। पण एक पिक्चर आहे, 3 तासाचा पिक्चर आहे। जीवनातलं जितकं आपण दाखवू शकतो त्या पिक्चर मध्ये थोडंफार दाखवतात। पण ह्या जो युगामध्ये जे लोकांना आवडतं ते खरं त्याच्या आधारावर पिक्चर मध्ये तसे काम करायला लागतं, दाखवायला लागतं। पण त्यांचा, गवळी साहेबांचा हा जगामध्ये त्यांच्यासारखा धैर्यवान, शूरवान आणि त्यांच्यासारखा दयावान, भक्तिवान मला वाटतं कुठेच नसणारच त्यांच्यासारख्या ह्या जगामध्ये। आणि बस मी एवढा बोलते।